श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. जय जयाची महामंगला, जय जयाची भक्तपाला, जय जयाची तमालनीला, पतित पावन नरहरे. हिरण्यकश्यपू महाक्रूर, सज्जनाचा शत्रू थोर, तयाचे तू फाडून उदर, मरण त्याचे साधिले. प्रल्हाद रक्षणासाठी तू जन्मलास स्तंभापोटी, रूपानु जगजेटी धारण ते करुण. दाता दाडा भयंकर, आयाळ रुडे मानेवर, नेत्री जैवी खंदिरागर, ब्रह्मांड जाळू पाहती. त्या भयंकर रूपाची भीती नसे भक्तासाची, पिले जैवी वाघिनीची, अंगावर खेळती तिच्या. तुम्हा पाहून देवराया, लक्ष्मीन धजे पुढे यावया, ऐशा स्थितीला लागला पाया, भक्त तुझा नरहरे. तू भक्तवत्सल लक्ष्मीकांत, ऐसे सांगत आले संत. पूर्वीशी भक्त मनोरथ, नाही त्यासी मनसी कदा. त्या आपल्या ब्रिदाशी, जागा आता ऋषिकेशी. दासगणू लागला पायासी, अभय असू दे पांडुरंगा. गजाननाचे परमभक्त, होते काही अकुल्यात. तयाची या सज्ञाप्रत, हमेशा यावे समर्थांनी. चापटगावचे बापू कृष्ण, खटाऊ शेवटचे कुटुंब जान. गोडूलालचा नंदन, बुचुललाल लांबजाचे. जिजाबाई पंडित, आणि काही होते बहुत. त्याचे नावे तुम्हा प्रत, किती सांगू विभूत हो. एक वेळी अकुल्यात, आले गजानन स्वामी समर्थ. खटाऊच्या गिरणीत, मुक्काम त्याने ठेविला. एक भक्त मलकापुरी, विष्णूसा नामी निर्धारी. त्याच्या वाटेला अंतरी, समर्था नावे मलकापुरा. त्याने आमंत्रणाचा वशिला, भास्कराच्या द्वारे लाविला. हाच भास्कर होत झाला, समाधीस्थळ गावी. तो त्यावेळी होता जवळ, करी कारभार अंगे सकळ. विष्णूसाला होते बळ, याच भास्करा पाटलाचे. भास्कर म्हणे मलकापुरी, चला समर्था लवकरी. भक्त विष्णूसाच्या घरी, बोलवण्याचा आला तो. मनोरथेतील भक्ताचे, तुम्ही पुरविले असती साचे. आता मलकापुरीचे लोक वाट पाहती. तै समर्थ म्हणाले भास्करा, सध्याच मी मलकापुरा येत नाही जाण खरा. तू आग्रह करू नको, फार आग्रह करशील तरी फजित पावशील. याचा विचार करी खोल, मी न बोललो काहीतरी. दोरीशी दिल्या फार ताण, ती मध्येच तुटते जाण. मी न हलणार इथून, तू या फंदात पडू नको. भास्कर बोले त्यावरी, काही असो मलकापुरी. चला विष्णूसाचे घरी, हीच विनंती गुरुराया. मी तुमचा लाडका, मसी धक्का देऊ नका. मी भरवसा दिला देखा, तुम्हा येऊन येण्याचा. मी प्रतिज्ञा माझी पुरी, तुम्ही करावी आज खरी. चला आता टेशनावरी, गाडीत बसा या कारणे. ऐसा आग्रह करून घेऊन आला गजानना. मलकापुरा कारण न्यावयासी श्रोते हो. भास्कराने विनवणी, टेशन मास्तरा करुनी. 12 जणांचा डबा त्यांनी खाली करविला संतास्तव. महाराज तैसेच बैसले, ते न काही बोलले. जागेवरून नाही उठले, गाडी सुटेपर्यंत. तो गाडी सुटण्याचा घंटा झाला अखेरीचा. डोळा चुकून भास्कराचा, लिहिला ऐशा रीती. जो डबा मोकळा केला, तो त्यांनी सोडून दिला. योगीराज जाऊन शिरला बायकांच्या डब्यामध्ये. आधीच मूर्ती दिगंबर, स्त्रिया घाबरल्या असती फार. त्याने वर्दी अखेर दिली असे पोलिसाला. पोलिसाचा अधिकारी तेथे आला सत्वरी. महाराजाला धरून करी खाली ओढू लागला. अरे वेड्या नंग्या पिरा, अक्कल केसी तुझना जरा. बायकांच्या डब्यात खरा येऊन कैसा बैसलास. हिसडा देऊन त्याचा हाता, तेथेच बसले तत्वता. अधिकाऱ्याची भीती चित्ता मुळीच त्याच्या वाटली. मग तो अधिकारी भला स्टेशन मास्तराकडे गेला. म्हणे डब्यापाशी आता चला, बायकाच्या माझ्या सवी. दोघे डब्याजवळ आले, तो मास्तरांनी पाहिले. योगीराज बसलेले बायकांच्या डब्यात. मास्तर पोलिसाच्या अधिकाऱ्याला ऐशा रीती बोलला, तुम्ही जाऊ द्यावे आला याच डब्यात बसून. हा आहे संत थोर, चालता बोलता ईश्वर. याच्या हातेनं होणार
गुन्हा तो केव्हाही. मी ऐकून अधिकारी बोलता झाला ईशापरी. मी दिली आहे तार खरी याविषयी वरिष्ठाला. आता माझ्या हातात काही न राहिले किंचित. मी वर्दी दिली तुम्हा प्रत, तुम्ही वाटेल ते करा. स्टेशन मास्तरांनी आपली टोपी काढून बहु आदर दाखवून विनंती केली महाराजा, तुम्ही खाली उतरावे, माझे एवढे ऐकावे, कायद्याचे आणावे प्रयोजन आपल्या मनासी. महाराज उतरले खाली ती, पुढे खटला भरला त्यांच्यावरती. कायद्याप्रमाणे निश्चिती जटार साहेबासमोर. त्यांनी फिर्याद घेतली, त्याची तारीख नेमली. शेगावरती भली चौकशीची श्रोते हो. बापूसाहेब जटार आले शेगावच्यावर. डाक बंगल्यात झाले स्थिर करणे चौकशी खटल्याची. व्यंकटराव देसाई अकोल्यात होते पाही, तेही आले ते ठाई काही कामानिमित्त. महाराजांच्या खटल्याची गावी पुकार झाली साची. म्हणून मंडळी शेगावची फार मिळाली बंगल्यावर. तै देसाई म्हणती जठरास, आज कोणता खटला विशेष, तुम्हा पुढे आहे खास, म्हणून मिळाले लोक हे. जटार म्हणाले त्या ते, याचे कारण तुम्हा ते कैसे न कळले वाटते, हेच मला आश्चर्य. तुमचे स्वामी गजानन नंगी फिरती म्हणून पोलिसांनी भरून हा खटला पाठविला. त्या खटल्याची चौकशी होणार आहे आज दिवशी, म्हणून वाटते ऐसी मसी लोक हे जमले असावे. हे ऐकता भाषण व्यंकटराव झाले खिन्न. बोलते झाले कर जोडून, खटला हन चालवावा. श्री गजानन साधूची योग्यता आहे थोरसाची. मी मूर्ती भगवंताची आहे पहा प्रत्यक्ष. तो विदेही पुरुष जाणा, बंधन त्याला कशाचे ना. तो योग्याचा योगी राणा, वंदनीय उघ्या ते. खटला भरला हीच केली पोलिसांची चूक भली. ती पाहिजे दुरुस्त झाली आज आपल्या कराने. जटार म्हणती वकिलाला, तुम्ही जाणता कायद्याला, याच पाहिजे होता केला विचारतो पोलिसांनी. कारकुना म्हणती बोलावणे, धाळा गजानना कारणे. ते ऐकून एक त्याने जवान पोलीस पाठविला. तो येऊन समर्थासी म्हणे, चला आता कचेरीसी. अधिकाऱ्याने तुम्हाशी मदधाडीले बोलावण्या. बरे बोलाने चलावे, फजितीस ना करून घ्यावे, ना तरी मला लागेल न्यावे तुमच्या हाता धरून. तैवतले गजानन, आम्ही न उठू येतून. तुझे पाहतो शिपाई पण हे धरी माझ्या करा. शिपायाला हात धरिला, तो न सुटे किमती त्याला. रक्तप्रवाह बंद झाला त्या दाबाच्या योगाने. हाताशी लागली कळ, जीव झाला व्याकुळ. करू लागला तळमळ, शिपाई तो त्याच ठाई. शिपायासी वेळ झाला म्हणून पाठवले वकिलाला. त्या व्यंकटराव देसायाला समर्थाशी आणावया. जटार म्हणती तुम्ही जावे, समर्थाशी घेऊन यावे. लोकासी न जमू द्यावे बंगल्याभोवती निरर्थक. इतक्यात आला समाचार, पोलिसाचा धरला कर. बसविला एका जाग्यावर महाराजांनी सहज लिहिले. मग देसाई ते आले, त्याच्या भक्तासी बोलले. यावेळी नेसविले पाहिजे समर्था धोतर. ऐसे सल्ला मिळता क्षणी धोतर नेसविले भक्तांनी. ते टाकले सोडूनी समर्थांनी रस्त्यात. गेले नागवे कचेरीस, सर्व होते भास्कर शिष्य. जटारांनी पाहता त्यास दिली खुर्ची बसावया. या महाराज बसा येथ, तुम्ही नांगवे गावात. का फिरता सदोदित हे काही बरे नव्हे. नांगवे फिरणे हाच गुन्हा कायद्याने ठरविला जाणा. म्हणून विनंती आपणा द्या हे सोडून नंगेपण. ऐसे जठराचे भाषण घेतले स्वामींनी ऐकून, आणि केले हास्यवदन. उत्तर त्यासी दावया. तुला काय करणे यासी, चिलीम भरावी वेगेसी. उगीच नसत्या गोष्टीशी महत्व न यावे निरर्थक. ते ऐकता भाषण जटार गेले विरघळून. जनरीतीने याला भान मुळीच नाही राहिले. हा वृषभ देव भागवतीचा किंवा शुक्राचार्य साचा किंवा वामदेवाचा हा दुसरा अवतार. हा निजानंदी सदारथ खचिता आहे जीनमुक्त. नाही लाविता याप्रत गुन्हा विचारे केव्हाही. जेवी अग्नीचा अग्निपणा अग्नी सोडित नसे जाणा. परी अग्निहोत्र्यांना कुंडात ठेवणे भाग त्यासी. अग्निदेव म्हणून ठेविल्या कुंडा वाचुनी. तो करील दग्न सदन हा दोष त्याचा नसे.
तैसी जायाचे नागवेपण आहे अग्नीस समान, म्हणून याचा शिष्यगण आहे अपराधी याविषयी. वस्त्ररूपी कुंडा ठाई जरी हा ठेविला तापाही, तरी हरकत नव्हती काही, सर्वा सुखात होते ते. ऐसा विचार पूर्ण केला जठरांनी चित्ती भला, आणि हुकूम फरमिवला त्यांनी पुढील प्रमाणे. महाराज मूळचे जीवनमुक्त त्या ठेवणे व्यवस्थित, भास्कराचे काम सत्य होते न ते केले त्यांनी. म्हणून मी भास्कराला 5 रुपये दंड केला. ऐसा खटल्याचा निकाल झाला जठारापुढे शेगावी. समर्थ म्हणाले भास्कराशी पुन्हा ऐशा आग्रहाशी, करशील का सांग मशी निज फजिती करून घ्यावया. भास्कर नाही न बोलला, मौन धरून राहिला. तेथून मंडळींनी केला अशा प्रकारे विचार. समर्थासी अग्निरती न बसावा येथून कल्पाती, विनाकारण कटकटी होती ते काही बरे नव्हे. हा क्रम कित्येक दिवस चालला असे शेगावास. भक्त बैलाच्या गाडीस बसू लागले महाराजा. या रीती अकोल्यासी आले एकदा पुण्यराशी, बापुरावाच्या सदनाशी जाऊन या उतरली. याच वेळी यवन जातीचा साधू महाता बशा नावांचा होता कुरुम गाविसाचा, मूर्तिजापुरा सानिध्य. ज्याने बापुरावाप्रती सांगितले ऐसे रीती, जेव्हा समर्थ अकोल्यास येती तेव्हा आम्हा कळवावे. अकोल्यास आल्यावर श्री गजानन साधूवर बापुरावाने सत्वर मनुष्य धाडिला कुरुमासी. तो ऐशी रीती घडून आले, महात बशा येण्या निघाले. अकोल्यास या भले समर्थांनी भेटावया. अकोल्याचा मनुष्य मध्ये भेटला रस्त्यात, जो आला होता न्यावयास महता बशा कारणे. तो मनुष्य भेटता क्षणी की पुसू लागले मधुर वचनी. त्या मनुष्या लागुनी महता बशा श्रोते हो. तून जावे कुर्माला बैसामच्या गाडीला, आपण जाऊ टेशनाला मीच आहे महता बशा. पहा संता आल्याचे वर्तमान, कळले संता लागून कोणी न सांगता जाण, त्रिकल ज्ञान हे खरोखरी. महता बशाच्या सांगते 2-4 यवन होते, अगेऊन सदना ते उतरले बापुरावच्या. दुसरे दिवशी प्रातकाळा महता बशा होता जेथे बसला, महाराजाले तया स्थळा निजलिले करून. महता बशाचे धरून केस समर्थांनी तोडिले त्यास. त्या ताडण्याचा उद्देश हाच होता विविध हो. यवन जातीत जन्मून काही न केला उपयोग जाण, यवनांचे आडदांडपण नाही अजून गेले रे. या आडदांडपणांनी तत्वघात होईल जाणी, मृत्युलोकीचे अवघे प्राणी चिंताग्रस्त होतील. तुझे मेहताबा हे नाव त्याची काय आठवण ठेव, दोषरूपी तमा वाव तुझ्या पुढे मिळू नये. हा दोषरूपी अंधार वाढत चालला वरचेवर, याची नाही तुला खबर म्हणून तुझला ताडिले. ऐसा मिळता इशारा महता बशा ते तोषला खरा, साधू साधूच्या अंतरा जाणता ती निसंशय. जेव्हा महता बशा ते ताडिले तै संगीतचे यवन भले, कावरे बावरे झाले होते तो प्रकार पाहुनी. महता बशा बोलला त्यासी, तुम्ही न राहावे आम्हापासी, जावे निघून कुरुमासी हेच आहे उत्तम. शेककडू शिवाय जाण गेले चौघे निघून, तो द्यावयासी आमंत्रण बुच्चू लाल पातला. म्हणे उद्या दयाघना यावे तुम्ही भोजला, या दासची या सदना हीच आहे विनंती. दुसरे दिवशी ताग्यात बसुनी समर्थाप्रत मोठ्या थाटांनी मिरवित निज सदना आणिले. परिसमर्थ टांग्याखाली उतरले नाहीच मुडी, त्याने मंडळी चिंतावली म्हणे का न उतरती हे. तसाच टांगा नेला परत बापुरावाच्या सदनाप्रत. मंडळी पडली घोटाळ्यात, समर्थाने ऐसे का केले. काल आमंत्रण घेतले, आज टांग्याखाली न उतरले. याचे कारण शोधिते झाले आपापल्या बुद्धीने. त्यात होता एक धूर्त, तो बोलला उग्याप्रत, मला समजले इंगित या गोष्टीचे ये वेडा. महाता बशाला वगळिले म्हणून महाराज नाही उतरले, भोजनाचे कान केले महता बशाला आमंत्रण. आता घेऊन दोघाशी बसून एका ताग्यासी, म्हणजे निश्चयसी उभयताही येतील. तेच वाक्य खरे झाले, दोघालाही मिरवीत नेले. महाता बशाला उतरविले मंदिराजवळ थेट राहत. श्रीरामाच्या मंदिरी
गजाननाची उतरली स्वारी, परी तेही गेली अखेरी उठून या थेटरात. अवघ्यांची झाली भोजने, मग महाताबशा लोकास म्हणे, मला तुम्ही तिकीट देणे पंजाबचे काढून. ते शेख कडू बोलला त्या महाताबशा फकीराला, तुम्ही कुरुमच्या मशिदीला टाकून कैसे जाता हो. ती मस्जिद बांधून पंजाबाशी जावे आपण, काम अर्धे टाकून जाणे उचित नसे तुम्हा. महताब शेख कडूशी बोलता झाला प्रेमशी, आग्रह करू नका मशी ए वेळी निरर्थक. गजाननाचा हुकूम झाला मस्सी पंजाबात जाण्याला. आता एक क्षणही या स्थळा मी न राहू शके हो. समर्थाच्या कृपे करून मशिदीचे काम पूर्ण होईल माझे वचन, सत्य तुम्ही मानावे. धर्माविषयी देत संत ठाई नसते सत्य, ते अवघ्या धर्माप्रत समसमान मानिते. खुडे देऊळ मशिदीची तुम्ही नका वाढू उसाची, ती वाढता दोघांची आहे हानी होणार. समान देऊळ मशिदीचे एकीची आहे साचे, आकाराने भिन्नत्व त्याचे मानून भांडू नये हो. यवन तेवढा खुदाचा आणि हिंदू काय भूताचा, पोक्त विचार करायाचा मनुष्यपण टिकावया, तरीच होईल कल्याण. हिंदू आणि मुसलमान ही एकाच देवापासून निर्माण असती जाहले. धर्मबापा ज्याचा त्यांनी प्रिय मानावा प्राणहून, परी विधर्मांच्या ठिकाणी अलोट प्रेम धरावे. हे न झाले जोवरी सौख्य लांब तोवरी, जा मस्जिद होईल पुरी गजाननाच्या कृपेने. महाताबशा निघून गेले पुणे इकडे परत आले, या गोष्टीस पाहिजे केले मनन हिंदुवांनी. पहा महाबताशाला जरी ताडिले झाले साक्षात्कारी, परिद्वेष नव्हता अंतरी प्रेम अलोट होते हो. शहा लागी घेतल्या विना भोजनानो गेला योगीराना, हे मुद्दे मनी आना या गोष्टींचे श्रोते हो. असो या बापुरावाची कांता एक होसी साची, तिला भानामतीची बाधा होती विभूत हो. मळवट यावा घटकेत घटके माझी कंटितात, घटके माझी वस्त्राप्रत अगदी तो लागावया. बिबाच्या पाठीवर फुलायावे अपरंपार, कधी दांडीवरून चीर जडून जावे अकस्मात. या भानामतीच्या त्रासांनी ती बापुरावची कामिनी, शीन गेली होऊनी अन्न पाणी न रुचे तिला. भानामती काढण्याला बापुरावे जाणत्याला, आणले बाहून अकोल्याला परीन झाला उपयोग. खर्चही झाला अतुनात गुण नाला किंचित, अखेर त्याने जोडिले हात श्री गजानन स्वामीला. महाराज माझ्या कुटुंबाला भानामतीचा त्रास झाला, केले नाना उपायाला आता मात्र कंटाळलो. तुझे पावले माझ्या घरा आज लागली गुरुवरा, तेथेच का आसरा भानामतीस मिळावा. जादरीत पंचानन बसला आहे येऊन, तेथेच का ओढून दिमाग दाखवावा कोल्ह्यांनी. जेथे कस्तुरी दरवळली तेथेच का हो राहावी, भरी गुरुराया ही ओंगडी घाण भानामतीची. ऐसी विनंती ऐकून गजाननांनी अवलोकन केले निजो कृपे करून बापुराव कांतेला. त्या योगे श्रोती तिची भानामती निघाली साची, नाही किंमत माकडाची सिंहाची यापुढे हो. असो एकदा फिरत फिरत महाराज आले आकोटात, नरसिंगजीला भेटणाप्रत बंधू आपला म्हणून. याच्या मठा शेजारी एक विहीर होती खरी, जाऊन त्या विहिरीवरी बसले गजानन महाराज. पायात सोडिले डोकावून पाहू लागले, आती जला लागी भले वरच्यावरी श्रोते हो. पाहून त्याची ऐशी कृती लोक साशंक झाले चित्ती. नरसिंग महाराज विचारती, अरे हे काय करतोस. गोदा यमुना भागीरथी तुम्हासाठी येथे असती, आणखी तीर्थे आहेत किती हे पाहतो डोकावून. तुला त्याचे घरते स्नान मी कराहू तसाच जाण, या तीर्थांनी मला स्नान आज येऊन घालावे. त्यांनी स्नान घातल्या विना मी नईतून हले जाना, ऐसे ऐकून भाषणा कैक म्हणाले या रीती. खरोखरी हा आहे पिसा शेगावनादी लागला कैसा, जरा थांबा येतेच बसा काय करे हा पाहू पुढे. तो विहिरीत जलाप्रत उखड्या उठल्या गणित, श्रोते एका निमिषात विहीर भरली पाण्याने. हजारो कारंजाच्या परी गजाननाच्या अंगावरी वर्षू लागले पहावारी त्या विहिरीचे तेदवा. लोक म्हणती गजानन
या रे स्थाना लागून नाही उरले प्रयोजन, विहिरी माझी उतरण्याचे. गंगा यमुना गोदावरी वरता आली आहे घरी, स्नान साधा आहे अवसरी या पुण्य सरितेचे. भाविकांनी केले स्नान, निंदिकांनी खाली मान, घातली तो पाहुन प्रकार त्या पाण्याचा. संत जे आणते मनी, तेथे पूर्वी चक्रपाणी. ज्याच्या वाणी लागुनी असत्यता न दे परमात्मा. स्नान होता समर्थ उठले, पाणी पहिल्या परी झाले. विहिरीच्या त्या तळास गेले, उकळ्या बंद जाहल्या. नरसिंगशी भेटून निघून गेले दयाघन, शेगावाशी बैसून मनोवेगाच्या वारुवरी. स्वस्ती श्रीदास गणू विरचित, हा गजानन विजय नामे ग्रंथ. तारक होतो भवातीप्त, भाविक भक्ता कारणे. शुभवतु श्री हरिहरा परमस्तु इति सप्तदशाध्यायी समाप्त. संत श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात होते.